साडेनऊ पासून दादा आता जरा थांबा 9:30 पासून आपण सगळे या रॅलीमध्ये आलेला आहात. ऊन चढलेलं आहे डोक्यावर. साधारणपणे 43 डिग्री एवढं टेम्परेचर आहे. वाटतंय का कोणाला उष्णता? तापलं इथे चटके त्यानं बसतायत. पण आज आपण सगळे पाहत आहात जे वातावरण इथे बनलेलं आहे. आणि मला वाटतं सगळ्यांची जी भाषणं झाली आमची आधीचे सगळे वक्ते बोलल्यानंतर प्रश्न हाच पडतो, जो तुमचा रिस्पॉन्स बघून हा प्रश्न पडतो की अजून काही प्रचार करण्याची गरज आपल्याला राहिली आहे का? संजय भाऊ आता फॉर्म भरायला गेलेले आहेत. मी त्यांना कानात हेच सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून घ्या, चूक कुठे होणार नाही एवढं बघून घ्या. कारण जिंकवण्याची जबाबदारी ही आता लोकांनी घेतलेली आहे, मावळ मतदारसंघाने घेतलेली आहे. थोडा हा स्पीकर इथे वळून घ्या ना, मला ऐकून येतं नाही. थोडस नाही, असा उलटा प्लीज. हा बस थँक्यू. मी जास्ती वेळ बोलणार नाहीये कारण मला माहिती आहे आपण कोणी जेवलेला नाहीयेत ना नाश्ता केलाय. नाही असं नाही, निवडणूक महत्वाची आहे. अजून काही दिवस आपल्याला आहेत. मी सर्वांनाच विनंती करीन की आपण स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या. सचिन भाऊंना मी खास धन्यवाद देतो कारण आज जो मंच त्यांनी उभारलेला आहे इथे आम्हाला उन्हात ठेवले पण तुम्हा सर्वांना सावलीत ठेवलेलं आहे. आणि हाच शब्द मी तुम्हाला देतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला की आपण कितीही उन्हात असलो तरी आपले कार्यकर्ते आणि आपल्यावर जे प्रेम करतात, आपला महाराष्ट्र ह्यांना नेहमी सावलीत ठेवलं पाहिजे. आपण त्यांची काळजी ही पहिली घेतली पाहिजे. कोविडच्या काळात देखील आपण हेच बघितलं. आणि ही निवडणूक आपल्या सगळ्यांचं इथे मी स्वागत करत असताना एवढ्यासाठीच तुम्हाला अभिनंदन देत आहे की ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण नुसतं साक्षीदार नाही आहात, आपण तो इतिहास घडवणारे इथे मतदार उभे आहात. कारण इतिहास हा घडणार आहे आणि देशात परिवर्तन होणार आहे हे लिहून घ्या तुम्ही. देशात परिवर्तन घडणार आहे. भाजपचं सरकार बसत नाही. आतापर्यंत आपण ऐकत आलो होतो पहिल्या 1-2 आठवड्यांमध्ये अनेकदा आपण प्रचार पाहिलं असाल, ऐकलं असाल, 400 पार. ठाकरे साहेब इथे प्रचाराची गरजच नाहीये. कारण जो नारा आपण दिल्लीत दिला होता, उद्धव साहेबांनी दिल्लीत जाऊन सांगितलं होतं, अब की बार, हे सगळीकडे आता दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. पण आज तडीपार खरोखर भाजपला करण्याची गरज आलेली आहे. अनेकदा आपण ऐकलं होतं, अनेकदा आपण स्वतःहून म्हटलेलं होतं की कीचड में ही कमल खिलता है. आणि त्यावेळी कदाचित आपल्याला वाटलं असेल देशात कीचड होता, देशात घाण निर्माण झाली होती. मग अनेक वेगळे आपण विषय घ्यायचो, भाजपसोबतच रस्त्यावर उतरायचो, आंदोलनं करायचो, लाठीकाठी पोलिसांची खायचो. हे बरोबर भाजपावाले त्या ट्रकमध्ये जाऊन बसायचे आणि फोटो असे घोषणा देताना यायचे. लाठीकाठी आपण कार्यकर्ते खायचो, शिवसैनिक खायचो. पण भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर 2014 पासून आपण पाहिलं असेल आपल्याला वाटलं तो चिखल कमी होईल, कीचड कमी होईल. चिखल काय, सगळीकडे कीचड फेकत चालू आहे. एकामेकांना चिखल लावतात, दुसऱ्यावर चिखल फेकतात आणि चिखल फेकल्यानंतर मग ऑफर येते. ते कोण, शहाची ऑफर तेव्हा कोणाची आली होती? आता कोणाची येते हो? तसाच राहिलाय आणि मागचं आडनाव पण तसंच राहिलंय, जॉईन और जेल. नाही, काही लोकांना जास्ती किंमत देण्याची तर गरज नसते, सोडून द्या. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, जॉईन और जेल ही जी काही पॉलिसी सगळीकडे आली, तुमच्यावर चिखल आम्ही फेकू आणि चिखल तुमच्यावर फेकल्यानंतर तुम्हाला तो चिखल धुवून काढायचा असेल तर भाजपा वॉशिंग पावडर मध्ये उडी मारा, वॉशिंग मशीन मध्ये उडी मारा, धुवून तुम्हाला बरोबर कसा मंत्री करतो बघा. आणि हे देशभरात जे सुरू झालेलं आहे एक भयंकर चित्र होत आहे. आज देशात प्रत्येक राज्य बघितलं, प्रत्येक राज्य, एक सुद्धा असं राज्य नाहीये जिथे अस्थिरता निर्माण झाली नाही 10 वर्षामध्ये. 10 वर्षामध्ये जी चांगली राज्य चालली होती, जी राज्य प्रगती करत होती, तिथे एक तर स्वतःचे यांचे मुख्यमंत्री यांनी बदललेले आहेत, कोणतरी भलतंच यांनी डोक्यावर बसवलेलं आहे. आणि जे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री होते, वरपासून खालपर्यंत, उत्तरपासून दक्षिणेपर्यंत जर मोजलं तर आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जो प्रकार झालेला आहे, जेवढा भयानक प्रकार झालेला आहे. अरविंद केजरीवाल जी यांना अटक केली. माहितीये का केली यांनी अटक?
कोणीतरी जाऊन यांना सांगितलं की आम्ही अमुक अमुक शेकडो कोटी अरविंद केजरीवाल यांना दिलेले आहेत, आता तुम्ही अटक करा. ईडी बरोबर घरी पोहोचली, त्यांना ऑफर दिली, एक तर एनडीए मध्ये या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. अरविंद केजरीवालजींनी सांगितलं जेलमध्ये टाकलं तरी चालेल, फासावर लटकवलं तरी चालेल, पण तुमच्या भाजपामध्ये येणार नाही. लढत आहेत ते तिथे. संजय सिंगजी असेच आहेत, शूरवीर एक योद्धा आहेत संजय सिंगजी, तसेच जेलमध्ये जाऊन आले. जसं आपल्याकडे संजय राऊत जी आहेत, अनिल देशमुख जी आहेत, तसं तिथे दिल्लीत संजय सिंग आहेत, जेलमध्ये जाऊन बाहेर आले, लढत आहेत, आपल्या देशासाठी लढत आहेत, सत्यासाठी लढत आहेत. कारण भाजपाची एकच पॉलिसी, एकच कार्यक्रम भाजपाचा चालतो, सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयतेसाठी लढा, सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीमध्ये जे त्यांनी केलं तसंच झारखंडमध्ये केलं, आपण पाहिलं असेल. हेमंत सोरेनजींना देखील त्यांनी तसंच आत टाकलेलं आहे. तसंच आपलं सरकार देखील पाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे जे मिंदे आहेत आज मुख्यमंत्री म्हणून, घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलेत, अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. त्यांना पण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल. त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती. त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये. मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे आत टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आत जाऊ. हे सगळं रडगाणं झालेलं तिथे. आणि हे सगळं झालं कारण काय आहे, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला. मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला. एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात. पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉईनर जेल पॉलिसी होती. आणि तुम्हाला आज सांगतो, लिहून देतो, हे 40 गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले, हे सगळेचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या, फायली होत्या, केसेस होत्या, आरोप होते. आणि तसेच जे गद्दार खासदार गेले, एक इकडचे पण होते. काय चोर, हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो, कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबड्या चोरल्या जातात, कुठे काय म्हणजे काय. सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय. पण मुख्य गोष्ट ही आहे, तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे की आज देशात जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की 400 पार भाजपा करत आहे, तुम्ही सांगा कदाचित चंद्रावर करत असेल, आमच्या भारत देशात 400 काय 200 पार पण भाजप करणार नाही. काल परवाकडेच मी ऐकत होतो, एक नारा माझ्या कानावर आला, भाजपासाठी साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. आणि हेच मी सांगत तुम्हाला, 400 पार जे आपल्या कानावर येतं, तुम्ही पण समजून घ्या आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा. जर इथून कोणी, तुम्ही मला सांगा, तुमच्यातून कोणी भाजपाला मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी गद्दारांना मतदान करणार आहे का? तुमच्यातून कोणी महाराष्ट्र द्वेषींना मतदान करणार आहे का? कोणी महाराष्ट्र विरोधांना मतदान करणार आहे का? म्हणजे मावळची सीट आपली आहे ना, शिरूरची सीट आपली आहे ना, पुण्यातली सीट आपली आहे ना, बारामतीची सीट आपली आहे ना. मग 400 पार येतात तरी कुठून? आणि हेच तुम्हाला सांगायला मी इथे आलेलो आहे. खूप वेळा तुम्हाला भ्रमात टाकलं जातं की अरे तुम्ही तुमचं मतदान भाजपच्या विरोधात का करताय, तुमचं मत फुकट जाईल. तुमचं मत फुकट जाणार नाही. तुमचं एक बोट हे इतिहास घडवणार आहे, केंद्र सरकार हे बदलणारं तुमचं मत असणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहत आहोत की या देशामध्ये प्रत्येक जण हा त्रस्त आहे, हैराण झालेला आहे. मला जास्ती वेळ बोलायचं नाही, जेव्हा भाषण करायची वेळ आपली सभा येईल तेव्हा सांगणार आहे. पण आज जर छोट्या काही शब्दांमध्ये आपल्याला पटवून द्यायचं असेल की विकास कसा झालेला आहे किंवा नाही, आणि कोणाचं झालं आणि कोणाचं नाहीये, आणि बदल कुठे घडणार आणि तुम्ही तो बदल कसा घडवणार, जरा इथे जरा थोडी चुळबुळ कमी करा ना. हे कॅमेरा वगैरे नंतर लावा प्लीज. विकास कोण घडवणार आणि विकास कोण घडवणार नाही, तर तुम्हाला आज उदाहरण द्यायला इथे मी आलोय. जानेवारीच्या महिन्यामध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आला होता. केंद्राचा अर्थसंकल्प जेव्हा सादर केला गेला तेव्हा निर्मलाताई सीतारामन यांनी सांगितलं की आता आम्हाला नवीन शोध लागलेला आहे की ह्या देशात 4 जाती आहेत. माहिती कुठच्या जाती त्यांनी सांगितलं? त्यांनी सांगितलं 4 जाती, ह्या म्हणजे गरीब, शेतकरी, युवा आणि महिला. ह्या 4 जाती आहेत, 4 वर्ग या देशामध्ये, बाकी कोणी नाही. आणि आता आम्ही यांची सेवा करणार. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षाचं बहुमताचं सरकार चालवल्यानंतर ह्यांना कळतं की हे 4 वर्ग आपल्या देशात आहेत. आणि जर ह्या 4 वर्गांचा
तुम्हाला पाढा वाचायचा असेल, 4 वर्गांचा अभ्यास करायचा असेल, हे 4च्या 4 वर्ग आपल्या मावळ मतदारसंघात आहेत ना. शेतकरी आहेत, महिला आहेत, युवा आहेत, गरीब आहेत. चला आता आपण प्रत्येकाला विचारायला सुरू करूया, इथे शेती कोणाची? जरा हात वरती करून दाखवा मला. सगळ्यांची शेती आहे? तुम्ही मला सांगा, या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून या महाराष्ट्रात जगू शकता का? जगणं परवडतं का? शेतमालाला भाव आहे का? जर तुम्हाला आज मी विचारलं की तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची मुलं असतील, रोहितच्या वयाची मुलं असतील, तेजस्वी यादव आहेत, ते देखील बिहारमध्ये लढत आहेत, आमची जी पिढी आहे म्हणजे तुमची पुढची पिढी, तुमची मुलं मुली, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावं आणि कृषी क्षेत्रात यावं, शेती करावी? वाटतं तुम्हाला कोणाला? का नाही वाटत हो? परवडत नाही. अजून शेतकऱ्याला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव नाही. नैसर्गिक जीएसटी, कितीचा जीएसटी हो खतावर? 18% आहे, बरोबर आहे. अजून काही तिथून सांगू शकाल का? गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झालाय, जेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे, सततचा पाऊस लागलाय, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल, या सरकारमधून, या गद्दार गँगच्या मिंदी गटाच्या सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का?